नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण ज्याला आपण ECC डे म्हणतो, तो आपल्याला आज साजरा करायचा आहे। आपण तर प्रत्येक महिन्याला 10 तारखेला साजरा करतो, परंतु काल रविवार असल्यामुळे 10 ऑगस्टला सुट्टी असल्यामुळे सोमवारी 11 ऑगस्ट दिवशी आपल्याला हा कार्यक्रम साजरा करायचा आणि या कार्यक्रमासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना, मार्गदर्शक सूचना आणि कार्यक्रम कसा घ्यायचा याच्या संदर्भात काही एक महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती जाणून घ्या। बघा, आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ECC डे 10 ऑगस्ट 2025 कधी करायचं, म्हणजे त्याची वेळ काय? ऑगस्ट महिन्याच्या 11 तारखेला करायचं आहे। वेळ आहे 90 मिनिटे, म्हणजे 1.5 तासामध्ये हा कार्यक्रम उरकायचा आहे। ठिकाण बघा, अंगणवाडी केंद्र, आणि अंगणवाडी केंद्रामध्ये जर पुरेशी जागा नसतील तर कार्यक्रमासाठी एक चांगली जागा निवडायची आहे जिथे पालक आणि बालक दोन्ही व्यवस्थित बसू शकतील। त्याच्यानंतर बघा, याचं उद्दिष्ट काय आहे? पालक सांभाळ करताना आपल्या बालकांचा विकास योग्य दिशेने होत आहे याचे निरीक्षण करण्यास सक्षम करायचं आहे। 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या विकासात बाबा म्हणजेच की त्यांच्या आईचा तर सहभाग असतोय, परंतु या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला त्यांच्या वडिलांचा म्हणजे बाबांचा सहभाग करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा, साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे। साहित्यासाठी बघा, पेन, खडू, मार्कर पेन, उपक्रमांची नावे, लिहिलेल्या चिठ्ठ्या, ट्रे आणि जुने वर्तमानपत्र एवढं साहित्य अंगणवाडी सेविकांजवळ असणे आवश्यक आहे। तर ते कार्यक्रम कसं घ्यायचं हे जाणून घ्या। बघा, पूर्वतयारी कशी करायची, सत्राची तयारी आधीच करून ठेवायची आहे। बाबांना बघा, इथं आईंचा सहभाग घ्यायचा नाही आपल्याला, आता वडिलांचा सहभाग घ्यायचा आहे। बघा, बाबांना म्हणजे पालकांना आदल्या दिवशी कार्यक्रमास येण्याबद्दल सूचित करायचं आहे। उपक्रम 1 खालीलप्रमाणे विकासाच्या टप्प्यातील कृतीच्या 5 चिठ्ठ्या तयार करायच्या, म्हणजे जी आपण चिठ्ठ्या बनवायच्या आहेत त्या या 5 चिठ्ठ्या बनवायच्या, त्या कोणत्या आहेत बघा हे जाणून घेऊया। बालक आधाराने बसू शकतो। दुसरा बघा, बालक स्वतंत्रपणे बसू शकतोय। तिसरा, बालक आधाराने उभा राहू शकतोय। चौथा बघा, बालक स्वतंत्रपणे चालू शकतोय। आणि 5वा, बालक उडी मारू शकतोय। तर उपक्रमासाठी 2 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या संख्येनुसार जुने वर्तमानपत्राचे तुकडे अंदाजे 15 ते 20 करून घ्यायचे आहे। प्रथम अंगणवाडी सेविकांनी बालक व पालकांचे स्वागत करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, ती प्रक्रिया कशी आहे बघा, बाबा पालकांना, इथं आपल्याला आईचा सहभाग नाही, फक्त वडिलांचा सहभाग घ्यायचा आहे। बाबा पालकांना गोलाकार बसवायचा आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी देखील पालकांसोबत गोलामध्ये बसायचं आहे। अंगणवाडी सेविका ताईने पालकांचे स्वागत करून विषयांची ओळख करून द्यायची आहे। आपण सर्वजण पालक सभेसाठी आला, यावरून आपल्याला मुलांच्या विकासाची खूप काळजी आहे असं दिसत आहे। बालकांचा सर्वांगीण विकास हा अंगणवाडी पुरता मर्यादित नसतो, तर तो घरातूनही होत असतोय। बालकांचा विकास आई बाबा या दोघांची भूमिका त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे। बाबा पालक देखील दैनंदिन घरातील कामे करताना मुलांना वेळ देऊ शकतात। प्रत्येक मूल हे वेगळे असते। मुलांची वाढ विकास वयोगटानुसार टप्प्याटप्प्याने होत असतोय। आता आपण 0 ते 3 वर्ष वयोगटातील शारीरिक विकासाचे टप्पे समजून घेऊया। असे म्हणत अंगणवाडी ताईने खालीलप्रमाणे उपक्रम घ्यायचा। बघा, उपक्रम 1 एका ट्रेमध्ये विकासाचे टप्पे, जे आपण 5 टप्पे पाहिले त्या 5 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत। पालकांपैकी एक चिठ्ठी पालकांना वाचून रांगेत उभं राहायला सांगायचं आहे। अशा 5 चिठ्ठ्या घेऊन पालकांना उभं राहायला सांगायचं आहे। यानंतर अंगणवाडी ताईने 5ही चिठ्ठ्या पुन्हा वाचून दाखवायच्या। यापैकी बालक कोणती कृती पहिले करेल असे बसलेल्या पालकांना विचारायचं आहे। पालक सांगतील की आधाराने बसू शकतोय, ही कृती बालक पहिल्यांदा करेल। मग बालक आधाराने उभा राहू शकतो, ही चिठ्ठी असलेल्या पालकांना रांगेत पहिल्या क्रमांकास उभे राहायला सांगायचे आहेत। अशा प्रकारे बालक स्वतंत्रपणे बसू शकतोय, आधाराने उभा राहू शकतोय, बालक स्वतंत्रपणे चालू शकतोय व उडी मारू शकतोय, ही चिठ्ठी असलेल्या पालकांना अनुक्रमे, बघा इथं अनुक्रम दिलाय, त्या अनुक्रमानेच उभा करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, 3, 4, 5 या नंबरला उभं राहायला सांगायचं आहे। आता ताईने सांगायचं आहे की अशा प्रकारे बालकांच्या शारीरिक मोठ्या स्नायूचा विकास टप्प्याटप्प्याने होत असतोय। मात्र काही बालके लवकर चालतात, काही उशिरा, काही लवकर बोलतात, काही उशिरा बोलतात। असाच बालकांचा भाषा विकास, बौद्धिक विकास व सामाजिक भावनिक विकास देखील टप्प्याटप्प्याने होत असतोय। उदाहरणार्थ, बालकांचा भाषा विकास कसा होतोय हे बघू। प्रथम बालक आवाजाच्या दिशेने मान वळवून बघतो, नंतर बालक मान हलवून हावभाव व्यक्त करून बोलण्याचा प्रयत्न करतो।
त्याच्यानंतर बघा नंतर मम मम दादा दादा स्वतःच्या भाषेत बडबड करतो. त्यानंतर साधे 1-2 अक्षरी शब्दांचे अनुकरण करतो, मग साधे वाक्य बोलतो, मग नंतर मोठी पूर्ण वाक्य गाणी व गोष्टी त्यांच्या शब्दात सांगू शकतोय. उपक्रम 2 बघा 2 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना वर्तमानपत्राचा एक तुकडा देऊन ताईने सांगायचं आहे की दोन्ही हाताचा वापर करून दोन बोटांच्या चिमटीत पेपर तुकडा पकडा. पालकांनी आपल्या मुलांना पेपर कसा पकडलाय याबाबत निरीक्षण करायला सांगायचं आहे. त्यानंतर मुलांना 2 बोटांच्या चिमटीत पकडूनच पेपर फाडायला सांगायचं. नंतर मुलांनी पेपर कसा पकडला याचे निरीक्षण करून व्यक्त करायला सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा पालकांचे म्हणणे ऐकून घ्यायचं आहे. नंतर सांगायचं आहे की 5 ते 6 वर्षाची मुले 2 बोटांनी चिमटीत पकडून पेपर फाडू शकतील, परंतु 2, 3, 4 वर्षांची मुले मात्र मुठीत किंवा 3-4 बोटांनी पेपर पकडतील, कारण त्यांचा लहान स्नायूचा विकास झालेला नसतो. यामुळे ही मुले पेन्सिल पेन पकडण्यास सक्षम नसतात, तेव्हा त्यांना लिहिण्यास सांगणे योग्य नाही. म्हणून वयोगटानुसारच विकासाचे वेगवेगळे खेळ कृती खेळायला दिले पाहिजेत. अंगणवाडीमध्ये वयोगटानुसारच विविध कृती घेतल्या जातात. ताईंनी पुढे सांगायचं आहे की आपल्या मुलाचा योग्य विकास होण्यासाठी पालकांनी मुलांसोबत खेळलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. या सर्व विकासाच्या कृती वयोगटानुसारच करण्यात मुलांना संधी दिली पाहिजे, तरच मुले हुशार होतील. बाबा पालकांनी देखील मुलांना पुस्तके वाचवून दाखवू शकताय, काम करता करता कामाबद्दल बोलू शकताय, गोष्ट सांगू शकताय, खेळू शकताय, आजूबाजूच्या परिसराची ओळख करू देऊ शकताय. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास आणि विकास हे दोन्ही वाढणार आहेत. कोणते खेळ उपक्रम कधी घ्यावेत याबाबत मार्गदर्शन हवे असल्यास अंगणवाडीमध्ये यावे, आम्ही नक्कीच माहिती देऊ असं अंगणवाडी सेविकेने सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा समारोप घ्यायचा आहे. उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करायचे आहे. पालकांनी 3-2-1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यायला त्यांना सांगायचं आहे. तर ते उपक्रम कोणते हे बघा, पालकांना विचारा की आज कोणत्या 3 गोष्टी नवीन शिकलो. त्याच्यानंतर आपण घरी मुलांबरोबर कोणत्या 2 गोष्टी करणार आहात, आणि शेवटची बघा आणि कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहात. आणि याच पद्धतीने हा कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अंगणवाडी ताईंनी उपस्थित राहिलेल्या सर्व पालकांचे आभार मानायचे आहेत आणि त्यांना पुढील बैठकीची तारीख सांगायची आहे. तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडीमध्ये ECC डे हा आज साजरा करायचा आहे. एकूण 1.5 तासाचा वेळ आहे. या 1.5 तासामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी अंगणवाडीमध्ये ECC डे साजरा करायचा आहे. ECC डेचे महत्त्व समजून सांगायचं आहे आणि याच पद्धतीने हा कार्यक्रम घ्यायचा आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 10 ऑगस्टला रविवार असल्यामुळे 11 ऑगस्ट म्हणजे आज हा कार्यक्रम घ्यायचा आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.